नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी तुम्हाला प्रभू श्री रामचंद्राची पूर्ण वंशावळी सांगणार आहे. भगवान शेषशाही नारायणाच्या नाभीमधून कमळ उगवले. त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. या ब्रह्मदेवाच्या 61व्या पिढीत रामप्रभूचा अवतार झाला. त्यापैकी पहिला ब्रह्मदेवाला 10 मुले, दुसरा ब्रह्मदेवाचा पुत्र मरीची, तिसरा मरीचीचा पुत्र कश्यप, चौथा कश्यपाचा पुत्र विवस्वान सूर्यवंश, पाचवा विवस्वानचा पुत्र वैवस्वत मनु, सहावा वैवस्वत मनुचा पुत्र इक्ष्वाकु, सातवा इक्ष्वाकुचा पुत्र ककुस्थ, आठवा ककुस्थचा पुत्र अनेना, नववा अनेनाचा पुत्र पृथु, 10वा पृथूचा पुत्र विश्वरंध्री, 11वा विश्वरंध्रीचा पुत्र युवनाश्व, 12वा युवनाश्वचा पुत्र शाबस्त, 13वा शाबस्तचा पुत्र बृहदाश्व, 14वा बृहदाश्वचा पुत्र कुवलयाश्व, 15वा कुवलयाश्वचा पुत्र दृढाश्व, 16वा दृढाश्वचा पुत्र हर्यश्व, 17वा हर्यश्वचा पुत्र निकुंभ, 18वा निकुंभचा पुत्र बर्हनाश्व, 19वा बर्हनाश्वचा पुत्र कृशाश्व, 20वा कृशाश्वचा पुत्र शेनजित, 21वा शेनजितचा पुत्र युवनाश्व द्वितीय, 22वा युवनाश्व द्वितीयचा पुत्र मानधाता, 23वा मानधाताचा पुत्र पुरुकुत्स, 24वा पुरुकुत्सचा पुत्र त्र्यसदशु, 25वा त्र्यसदशुचा पुत्र अनरण्य, 26वा अनरण्याचा पुत्र हर्यश्व द्वितीय, 27वा हर्यश्व द्वितीयचा पुत्र अरुण, 28वा अरुणचा पुत्र त्रिबंधन, 29वा त्रिबंधनचा पुत्र त्रिशंकू, 30वा त्रिशंकूचा पुत्र राजा हरिश्चंद्र, 31वा हरिश्चंद्रचा पुत्र रोहित उर्फ रोहिदास, 32वा रोहितचा पुत्र हरित, 33वा हरितचा पुत्र चंपक, 34वा चंपकचा पुत्र सुदेव, 35वा सुदेवचा पुत्र विजय, 36वा विजयचा पुत्र भरुक, 37वा भरुकचा पुत्र वृक, 38वा वृकचा पुत्र बाहुक, 39वा बाहुकचा पुत्र सगर. या सगर राजाला 60,000 मुले होती, परंतु कपिल मुनीच्या क्रोधापुढे सर्व सगर पुत्र जळून भस्म झाले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मे निर्वंश झाला सगर. त्यानंतर या सगराला केशिनीपासून असमंजस झाला. 41वा असमंजसचा पुत्र अंशुमान याने पितराच्या उद्धारासाठी स्वर्गातून गंगा आणण्यासाठी प्रयत्न केले. 42वा अंशुमानचा पुत्र दिलीप, 43वा दिलीपचा पुत्र भगीरथ. अखेर भगीरथाने पितराच्या उद्धारासाठी स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली. 44वा भगीरथाचा पुत्र श्रुत, 45वा
श्रुतचा पुत्र नाभ 46वा, नाभचा पुत्र सिंधुदीप 47वा, सिंधुदीपचा पुत्र अयुतायू 48वा, अयुतायूचा पुत्र ऋतुपर्ण 49वा, ऋतुपर्णाचा पुत्र सर्वकाम 50वा, सर्वकामचा पुत्र सुदास 51वा, सुदासचा पुत्र सौदास उर्फ कल्माशपाद 52वा, सौदासचा पुत्र अश्मक 53वा, अश्मकचा पुत्र मूलक 54वा, मूलकचा पुत्र ऐडवीड 55वा, ऐडवीडचा पुत्र विश्वसह 56वा, विश्वसहचा पुत्र खटवांग 57वा, खटवांगचा पुत्र दीर्घवान 58वा, दीर्घवानचा पुत्र रघु 59वा, रघुचा पुत्र अज 60वा, अजचा पुत्र राजा दशरथ आणि 61व्या पिढीत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. राजा दशरथाला 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही रामप्रभूची पूर्ण वंशावळी आहे. मी बरेच व्हिडिओ पाहिले, परंतु सर्व आधे अधुरे आहेत, अपूर्ण आहेत. यासाठी प्रयत्न म्हणून अनेक ग्रंथामधून शोध घेऊन, जसे की श्रीमद भागवत महापुराण, वाल्मिकी रामायण, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथामधून प्रभू श्रीरामचंद्राची पूर्ण वंशावळ पाहून लिहिण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, अजूनही आमचं आनंदाचे डोही हे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व घंटीचे बटन दाबा. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा ही विनंती. वारकरी संप्रदायाचा पाईक श्री हरिभक्तीपरायण रामायणाचार्य लक्ष्मण महाराज आनंदे, माशेगावकर 97 65 68 62 44.